मातोश्रीवर खासदारांची बैठक, प्रियंका चतुर्वेदी भडकल्या, संजय राऊतांच्या भूमिकेवर काय आक्षेप घेतला, उद्धव ठाकरेंसमोरच खासदारांच्या बैठकीत नेमकं काय घडलं सगळं जाणून घेऊ। उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर खासदारांच्या बोलावलेल्या बैठकीमध्ये तणाव पाहायला मिळाल्याची चर्चा आहे। या बैठकीत हाय व्होल्टेज ड्रामा झाल्याचं समजतंय। प्रियंका चतुर्वेदी यांनी या बैठकीमध्ये ठाकरेंसमोर नाराजी बोलून दाखवल्याची माहिती सुद्धा मिळतीये। राज्यसभेसाठी उमेदवारी न मिळाल्यानं प्रियंका चतुर्वेदी या बैठकीमध्ये संतापल्याची माहिती मिळतीये। बैठकीमध्ये नेमकं काय घडलं, सूत्रांनी दिलेल्या इनसाइड स्टोरीनुसार नेमकं काय समजतंय सगळं जाणून घेऊ। बैठकीची सुरुवात करत उद्धव ठाकरे म्हणाले, माझा तुमच्यावर विश्वास आहे। मला भाजप एनसीपीचे लोक सांगतात तुमचे खासदार फुटणार आहेत, पण माझा तुमच्यावर विश्वास आहे, त्यामुळे ही आपल्या सर्वांची लढाई मी तुमच्या भरवशावर लढत आहे। यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्यसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेस हायकमांड सोबत काय चर्चा झाली हे सुद्धा सांगितलं। राज्यसभेच्या जागेसाठी मल्लिकार्जुन खरगे, के.सी. वेणुगोपाल आणि रमेश चेन्निथला यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता। काँग्रेसच्या म्हणण्यानुसार विरोधी पक्षाच्या पदाच्या संख्येसाठी ही जागा काँग्रेसला हवी होती। यावर उद्धव ठाकरे यांनी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसशी बोला, आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून काय करणार हे सगळं सांगितलं आणि शरद पवारांना उमेदवारी दिल्यामुळं आपण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य वाद कसा टाळला याची माहिती सगळ्या खासदारांना दिली। यावेळीच अचानक राज्यसभेवरून प्रियंका चतुर्वेदी भडकल्याचं समजतंय। प्रियंका चतुर्वेदी यांनी थेट राज्यसभेवरून संजय राऊतांनी घेतलेल्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केल्याचं समजतंय। आय वॉन्ट टू प्रोटेस्ट असं म्हणत संजय राऊत यांनी शरद पवार यांचं नाव का घेतलं असा सवाल प्रियंका चतुर्वेदी यांनी उपस्थित केल्याचं समजतंय। यावेळी प्रियंका चतुर्वेदींना उद्धव ठाकरेंनी उत्तर सुद्धा दिल्याचं समजतंय। उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले, ते बोलले म्हणून काय झालं, पक्षप्रमुख मी आहे, शेवटी निर्णय मीच घेईल असं म्हणत उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांची बाजू घेतल्याची सुद्धा माहिती मिळतीये। आता या सगळ्या वादानंतर सुद्धा या बैठकीमध्ये आणखी एक भर पडली। मराठवाड्यातील एका खासदारानं थेट प्रियंका गांधींचा 6 वर्षांचा राज्यसभेचा कार्यकाळच काढल्याची माहिती मिळतीये। बैठक संपल्यानंतर मराठवाड्यातील एका खासदारानं प्रियंका चतुर्वेदी यांना 6 वर्ष संधी देऊन देखील काय उपयोग झाला असा सवाल उद्धव ठाकरेंना केला। बैठकीत उपस्थित असलेल्या आदित्य ठाकरे यांनी खासदारांशी कुठलाही संवाद साधला नाही, ते रागात होते अशी सुद्धा माहिती मिळतीये। खासदारांनी ही माहिती दिली आहे। आता या सगळ्या मातोश्रीवर झालेल्या हाय व्होल्टेज ड्रामा संदर्भात ज्याची सगळीकडे चर्चा होतीये, त्यावर जेव्हा संजय राऊतांना विचारलं तेव्हा त्यांनी काय स्पष्टीकरण दिलं तेही पहा। संजय राऊतांनी हे सगळं वृत्त फेटाळलंय। राऊत म्हणाले, मला माहित नाही बघा, मी त्या बैठकीला नव्हतो आणि असं काही अजिबात घडलेलं नाही। असं जे काय घडलं असं कोणी तुम्हाला म्हणत असेल ते चुकीचं आहे। मी या पक्षाच्या स्थापनेपासूनचा सदस्य, एवढंच सांगतो। मी माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षाचा माझा जन्मापासून मी सदस्य आहे। बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांना नेते म्हणून नियुक्त केले त्यातला मी एक आहे। माननीय उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे मी यांचं काय नातं आहे हे सगळ्यांना माहिती। त्याच्यामुळे अशा सगळ्या ज्या गोष्टी आणि बातम्यांवरती विचार करून जर कोणी काम करायला लागलो, आम्ही तर पक्ष उभा राहिला नसता, पक्ष वाढला नसता। पण अशा प्रकारचं काहीही घडलं नाही, पण अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात। मी इतकंच म्हणतो की या पक्षाच्या स्थापनेपासून आणि माझ्या जन्मापासून या पक्षामध्ये संजय राऊतांनी या बैठकीतील हाय व्होल्टेज ड्राम्याचं हे वृत्त जरी फेटाळलं असलं तरी प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेची न दिलेली उमेदवारी यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं रंगतायत आणि त्यामध्ये या बैठकीतील हाय व्होल्टेज ड्रामा संदर्भात समोर आलेली ही एक बातमी। यामुळे प्रियंका चतुर्वेदी खरंच नाराज आहेत का अशा चर्चा आता पुन्हा एकदा रंगू लागल्यात। आता या बैठकीतील राड्यावरून प्रियंका चतुर्वेदी किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं, तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।